देशात कोरोनासारख्या व्हायरस किती धोकादायक, भारतात HMPV विषाणूची किती प्रकरणे, काळजी कशी घ्याल व लक्षणे काय आहेत जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता। कोरोना महामारीच्या 5 वर्षानंतर चीनमध्ये पुन्हा एक नवीन आजार समोर आला आहे। या विषाणूचे नाव HMPV आहे। 6 जानेवारी रोजी भारतात कोरोनासारखे HMPV व्हायरसचे 6 प्रकरणे नोंदवली गेली। HMPV कोरोना इतकंच प्राणघातक आहे की नाही, त्यावर उपचार कसे केले जातील, पुन्हा लॉकडाऊन होणार का, तर HMPV व्हायरस म्हणजे काय आणि तो कोरोनासारखाच आहे का, याचे उत्तर जाणून घेऊया। HMPV म्हणजे ह्यूमन मेटाप्युमा व्हायरस संसर्ग आणि श्वसन व्हायरस यामध्ये रुग्णांचा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो। HMPV हा एक RNA विषाणू आहे, ज्यामुळे सामान्यतः सर्दीसारखी लक्षणे दिसतात। थंड हवामानात त्याचा धोका जास्त असतो। CDC नुसार हा विषाणू न्यूमोव्हिरिडेकेड व्हायरस परिवारातील आहे, ज्यामध्ये रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस देखील समाविष्ट आहे। रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरसमुळे फुफ्फुस आणि श्वसन मार्गामध्ये संसर्ग होतो। हे इतके सामान्य आहे की बहुतेक 2 वर्षापर्यंतच्या मुलांना या विषाणूची लागण होते। परंतु कोविड-19 आणि HMPV ची लक्षणे जवळपास सारखीच आहे। HMPV शी संबंधित सामान्य लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक सुडसुड आणि श्वास लागणे यांचा समावेश होतो, जे कोविड-19 मध्ये देखील USCDच्या मते कोविड-19 तापमानाच्या प्रभावापेक्षा हंगामी होता, परंतु MPV वर तापमानात फारसा फरक पडत नाही, ज्यामुळे ते वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पसरत आहे। अमेरिकेत हिवाळा ते वसंत ऋतू या काळात त्याची प्रकरणे जास्त असतात। HMPV विषाणू हा कोरोनासारखा पसरतो का आणि त्याचा प्रसार दर किती आहे, तर HMPV विषाणूचा प्रसार दर म्हणजेच प्रसारण्याचा दर कोरोना विषाणूपेक्षा कमी आहे, पण ज्या प्रकारे ते पसरते ते जवळजवळ सारखेच असते। जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा काही थेंब हवेत पसरतात। संसर्ग झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्क किंवा शारीरिक संपर्काद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो। विशेषतः जर कोणी त्यांचा चेहरा, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तर हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो। हा विषाणू वस्तूच्या पृष्ठभागावर राहू शकतो। दरवाजाचे हँडल किंवा मोबाईल फोन सारख्या दूषित वस्तूंना स्पर्श केल्याने संसर्गाचा धोका वाढतो। विषाणूचे लहान कण हवेत राहू शकतात, विशेषतः गर्दीच्या किंवा खराब हवेशीर भागात याचा परिणाम दिसू शकतो। यामुळे कोरोनासारखे मृत्यूही होऊ शकतात का, यावर उत्तर चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार HMPV विषाणूमुळे गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या आणि अधिक संवेदनशील लोकांचा मृत्यू होऊ शकतो। याचा सर्वाधिक परिणाम कोणाला होईल, तर याचा सर्वात जास्त परिणाम 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर आणि 65 वर्षावरील वृद्ध लोकांवर होईल। विशेषतः प्रीमॅच्युअर मुलांवर, तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि ज्यांना अस्थमासारखे श्वसनाचे आजार आहेत, त्यांना याचा जास्त परिणाम दिसू शकतो। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।